नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बरेच दिवस व्हिडिओ काय पडला नाही. आता गणपतीची गडबड थोडी. पावसाळा गेलाय म्हणजे संपतच आलाय. वरती मस्त आभाळ एकदम मोकळं निळं गरगरीत. आणि आता प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का आपल्या आयुष्यातला. आता परत पुन्हा एक सांगण्याची गरज आहे. नेमकी सर्दी आणि खोकला. आता हा प्रकार काय नेमका सर्दी खोकला. तर ठीक आहे, वातावरण बदलतं आहे, पाणी बदल झाला बराचसा. 4 महिने कसे गेले, काहींना अडचणीत, काहींना पावसाने त्रास दिला, काही सुख समाधानी. ठीक आहे, चढ उतार चालूच असतात. परंतु आता एक महत्त्वाची आणि एक छोटीशी टिप्स देतो तुम्हाला. आता आपला जो सर्दी वाढण्याचं प्रमाण, वातावरण आता बदलतं राहायचे. थंड पाणी, गरम पाणी, काही इन्फेक्शन बघा की बरेचसे प्रकार. आणि त्याच्यात दुसरं एक कारण असं असतं, आता शक्यतो वयोवृद्ध माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी पण सांगतो आणि सगळ्यांसाठीच, म्हणजे त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण सांगतो एक महत्त्वाची गोष्ट. तर ज्यावेळेस आहे ना आपण तुमचा सोफा किंवा बाकडा असेल, आता बऱ्याचशा घरामध्ये लाकडी किंवा स्टीलचे असतात, गाद्या असतात. परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या सोफ्याला असं टेकताय ना पाठीमागं, त्यावेळेस हा जो गारवा आहे ना, गारवा आपल्या छातीला धावतो. इकडून आपल्याला गारवा छातीला धावतो. शक्यतो आहे ना असं टेकण्याचं टाळा. पाठीमागं शक्यतो, आता ठीक आहे बॅक पेनचा प्रॉब्लेम असतो, काहींना त्रास होतो, तर एखादी गादी घ्या किंवा काहीतरी उशी घ्या, त्या उशीला टेका तुम्ही. पण डायरेक्ट फेस टू फेस त्या भिंतीला किंवा त्या बाकड्याला टेकू नका. तो गारवा आपल्या छातीला धावतो आणि तुझी सर्दी पकडतं मग आपलं. मग त्याच्यामुळं काय होतं, तो आपल्याला समजत नाही, आपल्याला थोडं बरं वाटतं आराम, पण त्याचा त्रास नंतर होतो. थोडी बारीक एक टिप्स आहे, ते नक्की आम्हाला तर टिकून बसू नका. थोडी 2 बोटं प्लेस ठेवा, तुम्ही रिलॅक्स बसा, काय अडचण नाही. किंवा बाकड्याला फळी किंवा काही असेल तर ते ठेवा, जेणेकरून तो बाकड्याचा थंडावा तुम्हाला लागणार नाही पाठीला. हा महत्त्वाचा टिप्स आहे तुम्हाला. आता ते पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगायचं का, मी म्हणतोय म्हणून ऐकायचं नाही. तुमच्या बुद्धीला पटलं तर घ्यायचं, नाही तर इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. धन्यवाद सगळ्यांना.